इकडे काश्मीरमधल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आणि यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी नाव आणि धर्म विचारला। पर्यटक हिंदू असल्याची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या आणि त्यामुळे भारतीयांकडूनही धर्मयुद्ध छेडण्याची भाषा व्हायला लागली आहे। त्यामुळे पहलगाममधला दहशतवादी हल्ला हे धर्मयुद्ध बनत चाललंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। भेलपुरी खा रहे थे, मेरा पति साइड में था, एक इंसान आया, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात हिंदूंना टार्गेट केल्याचं उघड झालंय। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। थोड़ा बताइए हुआ कारण या दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारत गोळ्या घातल्याचं समोर आलंय। दहशतवादी हल्ल्यातील मृत नेव्ही अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीनं हा संपूर्ण घटनाक्रम कथन केलाय। जात पाहून लिंग तपासून म्हणजे जे कृत्य 1987 सालापासून काश्मीरमध्ये चालू होतं की गावाच्या गाड्या अडवायच्या, माणसं खाली उतरायचं, बाईच्या कपाळाचं कुंकू पाहायचं, कुंकू असेल तर बलात्कार करायचा, लिंग तपासायचं, हिंदू असेल तर गोळ्या घालायच्या, हे जे क्रूर कृत्य पाकिस्तानने केले। जे लोक सांगतात की आतंकवादाला चेहराने मी जाहीरपणे सांगतो की हा इस्लाम आतंकवाद आहे, हा पाकिस्तानचा आतंकवाद आहे। हाती लागले तर यांना त्या कसाबसारख्या मेजवानात देऊ नका, यांना काही बिर्याणी देऊ नका, यांना आणल्या यांनी आमची माणसावली यांच्या माना छाटल्या पाहिजे। तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतील तर तिथे पुरेशी सुरक्षा ठेवणं हे सरकारचं काम होतं। तिकडे हल्ला झाल्यानंतर 10-15 मिनिटांनी पोलीस तिकडे मिलिटरी किंवा पोलीस पोहोचली। म्हणजेच हा कुठेतरी एक कट आहे या देशामध्ये धार्मिक उच्छांद मानायचा, उन्माद करायचा आणि दोन रिलिजन्सना एकामेकाच्या पुढे उभं करायचं आणि देश अस्थिर करायचा, हा त्यामागचा डाव असू शकतो। दहशतवाद्यांनी हिंदू असल्याची ओळख पटल्यावर पर्यटकांवर गोळीबार केला, त्यामुळे धर्मयुद्ध छेडण्याची मागणी होऊ लागली आहे। धर्म पाहून व्यवसाय करावा अशी मागणी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंनी केली आहे। तर हिंदूंना टार्गेट करणाऱ्यांना जशास तसं उत्तर द्या अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मांडली आहे। काल काश्मीरमध्ये धर्म पाहून गोळ्या घातलेल्या आहेत हे स्पष्ट आणि सिद्ध जात असताना आम्ही सुद्धा हिंदू महासंघ म्हणून हिंदूंना विनंती करतो, तुम्ही सुद्धा आता व्यवसाय करताना धर्म पाहूनच व्यवसाय करणं सुरू करा। तुम्ही माझ्या धर्माचे नाही म्हणून तुम्हाला माझ्या जगण्याचा आणि माझ्या राज्यात येण्याचा अधिकार नाही असं जर कोणी म्हणत असेल तर आम्ही सुद्धा एवढी कणखर आणि कठोर भूमिका घेऊ शकतो हे दाखवण्याची वेळ आता हिंदूंना आलेली आहे। याच्याने खूप मोठा फरक पडेल असं आम्हाला सुद्धा प्रामाणिकपणाने वाटत नाहीये, पण जो काही फरक पडेल तेवढा पडू द्या। हिंदूंनी आता हिंदुत्व पुन्हा एकदा जाग करण्याची गरज आहे असं मला वाटतं। मुद्दाम ठरवूनच झालेलं आहे की हा इस्लामिक कट्टरपंथींनी जे आहेत त्या ठिकाणी ज्या शक्ती होत्या जम्मू काश्मीरमध्ये त्या लोकांनी ठरवून हिंदूंवर हा हल्ला केलेला आहे। कारण त्यांना आपली जे काही त्यांचे आता तिथनं ज्या पद्धतीने आतंकवादाला थांबवण्याकरता, थोपवण्याकरता, संपवण्याचे जे काही अभियान चाललेलं आहे तर त्यामध्ये बाधा उत्पन्न करण्याकरता, अशांती करण्याकरता त्यांनी हे केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की कट्टरपंथी इस्लामिक शक्ती यांचं नेहमीच हिंदू हे टार्गेट राहिलेले आहे। पहिले पण अशा घटना झाल्या आणि त्यामुळे त्याच घटनांना पुढे नेण्याकरता त्यांनी हे केलेलं आहे। त्यामुळे याचं ठोस उत्तर हे आवश्यक आहे। धर्म विचारून हल्ला करणं म्हणजे समाजात फूट पाडण्याचं काम केलं जात आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निषेध व्यक्त केलाय। दरम्यान देशात द्वेष पसरवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। हे अतिशय मला असं वाटतं चीड आणणारं अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये धर्म विचारून या ठिकाणी ज्या प्रकारचा गोळीबार करण्यात आलेला आहे अतिशय निंदनीय आहे। कुठेतरी सोसायटीला डिवाइड करण्याचा प्रयत्न आहे, या देशामध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे। देशाच्या इतिहासातले सगळ्यात अपयशी गृहमंत्री कोण असतील, फेल्युअर होम मिनिस्टर, तर ते अमित शहा आहेत। असा देश चालत नाही गुंडागर्दी करून। मी बोलतो आहे, एक लक्षात घ्या, या देशामध्ये धार्मिक विद्वेषाचं राजकारण जे हे करतायत ना त्याचा परिणाम आहे। या दहशतवादी हल्ल्यात सय्यद हुसेन शहा या व्यक्तीचाही मृत्यू झालाय। त्यामुळे दहशतवाद्यांनी सय्यद हुसेन या मुस्लिम नागरिकाला गोळ्या का घातल्या असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय। तर दहशतवादाला कोणताही धर्म नसतो असं MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय।
आतंकवादाचा कोणीही धर्म नाही आहे. आता आम्हाला हे वाट बघायची आहे की मोदी साहेब, अमित शाह साहेब फक्त मीटिंग्स घेणार आहे, चर्चा करणार आहे, भाषण ठोकणार आहे, की खऱ्या अर्थाने टिट फॉर टॅट आणि अशा नेमकं काय करायला पाहिजे आता थेट? आता काय आहे, ज्या प्रकारचं उत्तर त्यांना पुलवामाच्या नंतर द्यायला पाहिजे होतं. आता आमची अपेक्षा, देशवासियांची अपेक्षा हे आहे की आपली ताकद काय आहे आणि तुम्ही जे निर्णय घेतील त्या निर्णयाला या देशातला एक एक नागरिक, सर्व जाती धर्माचा तुमच्या मागे असणार आहे. आता तुम्हाला कृत्य करण्याची वेळ आलेली आहे. याआधी अगर तुम्ही मेलेल्या लोकांची बघितली तर त्याच्यामध्ये काही कुठल्याही सगळे हिंदूच दिसत आहेत. कुठेतरी बाळासाहेब ठाकरेंची आठवण कुठेतरी ठेवा. हिंदू यात्रेवर आणले त्याला ठेवाय. मुंबईमध्ये बसून बाळासाहेबांनीच हाक दिलेली, नाही तर तुमची ह्याचं प्लेन आम्ही उडायला देणार नाही. तेव्हा हा नालायक लोकप्रभामध्ये होता म्हणून त्याला कळणार नाही. कोरोना काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे बळी गेले, तेव्हा ह्याचाच मालक मुख्यमंत्री होता. तेव्हा राजीनामा मागण्याची हिंमत या संजय राजाराव राऊत नावाच्या कार्ट्यांनी केले होतं का? आज आमचे सक्षम गृहमंत्री अमितभाई आहेत. आता ते पुढे काय काय होतं ते बघा. पृथ्वीवरचा स्वर्ग, भारतातलं मिनी स्वित्झर्लंड आणि आता रक्तरंजित पहलगाम. आपल्या देशात सुट्टीचा आनंद घेणारे पर्यटक त्यांचा धर्म विचारून टिपून टिपून मारले जातात. त्यामुळे पहलगाम मधला हल्ला हा दहशतवाद आहे की आता त्याचं धर्मयुद्ध बनत चाललंय, असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.